लोक आपल्या विरोधात बोलतात, काही ताण घेऊ नका महाराज. ज्या झाडाला फळं जास्त असतात त्या झाडाला नेहमी काय असतात, लोक दगड मारतात. ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला कशाला दगड मारतील. माघारी तुमच्या नावाची चर्चा मार्केटमध्ये कशी चालू याला महत्व नाही, चर्चा चालू याला महत्व आहे. चर्चा वाईट असो चांगली असो, फक्त तुमच्या नावाची चर्चा चालू आहे. कारण रिकाम्या लोकांची लोक चर्चा करत नाही. ज्याचं काहीतरी नाव आहे त्याची चर्चा मार्केटमध्ये होती. समाजाचा विचार करू नका. ज्ञानोबराय तुकोबरायचा जर हा समाज झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची, लोकांनी आपलं प्रेम करावं. अरे 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलंय ना, तर हाताच्या फोडासारखं जपते ती मायमाऊली. त्याला अमृताही पेक्षा पवित्र दूध जी मायमाऊली ज्या लेकराला पाजती, ते लेकरू त्याच्या जन्मदाच्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची की लोक आपल्यावर प्रेम करतील. करतात ना लोक तुमच्यावर प्रेम. जोपर्यंत तुमच्यापेक्षा पर्याय लोकांना सापडत नाही तोपर्यंत प्रेम करतात. ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला वादक भेटल, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला गायक भेटल, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटल, त्या दिवशी पहिल्याच्या ढोंगावर लात मारतात. हा जगाचा नियम आहे. जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी. या जगाचा विचार करू नका म्हणून साधू संतांनी जगाचाही त्याग केला. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग केला मान्य आहे आम्हाला, जगाचा त्याग केला मान्य आहे आम्हाला, धनाचाही त्याग केला. सोने रुपये आम्हा माणिक पाशाने खडे जैसे, सर्वांचे अभंग पाठे. म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये धनाचाही विचार केला नाही, समाजाचाही विचार केला नाही आणि शरीराचाही विचार केला नाही. याचं कारण असं आहे की त्यांची अवघी देवावरी माया, त्यांचा विषय भगवंत झाला होता. आणि असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत नाही मागितली निळोबरायांनी, आश्रमावर प्रेम करणाऱ्या संन्यासाची संगत नाही मागितली. जे फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती दे. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची पाहिजेत महाराज. कारण की मानवी देहाला सुगंध संतांच्या संगतीमुळे मिळतोय महाराज. आम्ही 10वी 5वी फेल माणसं आहे महाराज. काय आमचं जीवन आहे. हा सोपान श्लोक पाठ करायचे मी झोपायचो. हा पहिल्यापासून बुद्धिमानाचे खरंच आहे ना महाराज. ते 10 श्लोक पाठ केले तेव्हा आम्ही एकाच पठण करायचो, नुसता खायचो झोपायचो. पण ज्ञानोबराय तुकोबरायनं काय जीवनामध्ये कृपा केली महाराज. आज नाही तिथं लाव झालं, नाही ते सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या. संगत कोणाची घडली? ज्ञानोबरायची घडली. मी खरं सांगू का, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलं आहे. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नोकर झालेलं कधीही चांगले. म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा. आणि त्यातल्या त्यात जो तुम्हाला चांगले विचार देईल अशा माणसाच्या संगती जात. निळोबराय सांगतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? निळोबराय सांगतात, देवा अशा महात्म्याचं सहज जरी श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल.
सांगतात, ए पांडुरंगा ऐक, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगत माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना देवा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होतोय, परमार्थाविषयी माझी श्रद्धा वाढते. खरं सांगू का, अशा माणसाचं श्रवण करा की ते श्रवण ऐकल्यानंतर तुम्हाला कीर्तन करायची इच्छा नाही झाली पाहिजे, परमार्थ करायची इच्छा झाली पाहिजे. हल्ली परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे ना महाराज, बाप रे बाप, खूप चांगले दिवस आहे. IT पार्कवर सुद्धा एवढे चांगले दिवस नाही तेवढे वारकरी संप्रदायावर आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, कारण की पूर्वी फक्त सप्ताह निमित्त कीर्तन होत होते, भगवंताच्या पुण्यतिथी निमित्त, साधू संतांच्या पुण्यतिथी निमित्त, भगवंताच्या जयंती निमित्त कीर्तन होत होते. आता तर एवढं सुंदर जीवन आलंय की माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जलमली की कीर्तन आहे. अहो त्या पश्चिम महाराष्ट्रात तर हळदी निमित्त सुद्धा कीर्तन आहे हो, वराती निमित्त कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले लोक. परवा दिवशी एका महामूर्खाने मला फोन केला, म्हणे हॅलो, म्हणे पुरुषोत्तम दादा आहे का? म्हणलं हो हो बोला ना. तारीख यायची दादा मला तुमची. म्हणलं काही हरकत नाही. त्याचं नाव गाव सर्व लिहिलं, नंबर लिहिला, सगळं लिहिलं, आणि फोन ठेवता ठेवता त्याला मला, अरे कीर्तन कशा निमित्ताने? तो हळूच मला म्हणे, महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले म्हणे. काय म्हणला तो? आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्याच्या उद्घाटनानिमित्त कीर्तन आहे. म्हणलं कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे, करू ना आपण, देवाचं नाव आहे. पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे. कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन आणि कोंबडी पळाली हा अभंग चालत नाही. मग आता घ्यायचा कोणता अभंग हाही मोठा प्रश्न आहे ना. परमार्थ खूप वाढलाय. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, प्रेमानं ऐकत होते, भावनेनं ऐकत होते. आज श्रद्धा प्रेम भाव नाही राहिला. 40 लोक कीर्तन ऐकतायत महाराज. सप्त्याची मीटिंग जर भरली ना, आपण जर सांगितलं हो हो दादा त्या अमुक अमुक कीर्तनकाराचं कीर्तन घ्या ना, लोक म्हणतात तू युट्यूबवर आहे का, इथून सुरुवात आहे. आपण जर गायक आहोत गणेश आता युट्यूबवर आहे का, पहिलं युट्यूबवर चेक करतात. म्हणजे लोकांची धारणा अशी झालेली आहे की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे. मग बाकीचे काय म्हशी वळतात का? अरे 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हतं गड्यांनो. आणि लोकांना, आणि परत लोकांनीच आरोप करायचा आज कीर्तनाची पातळी घसरली. अजिबात घसरली नाही. कीर्तनाची पातळी त्याही वेळेस तीच होती, आताही तीच आहे, आणि उद्याही तीच राहणार आहे. तुमची काय झाली, फरमाईश वाढून गेलेली ना. तुम्हाला कीर्तनकाराने अभंग सोडावा अशी अपेक्षाच नाहीये. तुम्हाला असं वाटतं कीर्तनकाराने आली की फक्त आमची वरवर करावं, आमचं नाव घ्यावं आणि निघून जावं. मग आता तुम्हालाच काही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही महात्मे, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही कीर्तनकार आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला कीर्तन सोडून परमार्थ करायची इच्छा होती. आम्ही सकाळी अर्धा तास शास्त्रीजवळ बसलेलो होतो महाराज. 3 तास होतो. 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत 3 तासामध्ये पैशाची गप्पा नाही, व्यवहाराचा नाही, राजकारणाची नाही. 3 तास आमच्या दोघांना ते अशी ज्ञानेश्वरी सांगत होते की असं वाटत होतं त्यांना 1 लाख लोकांना मी ज्ञानेश्वरी सांगतोय महाराज. असे बी काही महात्मे आहे ना. त्यांनी एक उदाहरण सांगितलं आम्हाला सकाळी. एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे, हे मेडिकल मध्ये एक गोळी आहे त्या औषधीच्या कंपनीचा मालक आहे. आपल्याच बीड जिल्ह्याचे कोणते तरी कमिशनर ढाकणे साहेब, ते मुंबईला त्यांची काहीतरी दोघांची बिझनेस मीटिंग असेल एखाद्या हॉटेलमध्ये. तर त्यांनी विचारलं तुम्ही कुठले? ते म्हणे मी भगवानगडाच्या जवळचा. मग त्यांनी, तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती, त्यांनी फोटो दाखवला. यांना तुम्ही ओळखता? हो म्हणे आमच्या गडाचे महंत आहे. म्हणलं बरोबर. तर तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती सांगत होता की मी यांचं प्रवचन ऐकल्याशिवाय, यांचं ज्ञानेश्वरी ऐकल्याशिवाय झोपत नाही म्हणे. महाराज एवढी क्रांती महाराज लोकांची. कोण म्हणते चांगले लोक जगामध्ये? अजिबात नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. अरे सोनं केव्हाही सोनच आहे. कधी सोन्यानं प्रचार केला का? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जात नाही, असं कधी सोनं म्हणतं का? नाही नाही, हे बेंटेक्सला करावं लागतं. गरम पाण्याने आंघोळ केली तरी जात नाही. 3000 1 तोळा. मार्केट ज्याचं नावाचं जास्त जाम आहे, समजून चालाव. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त आहे ती बहुतांशी 100% आणि 1000% ती वस्तू डुप्लिकेट आहे. काय? अरे ओरिजिनल माणसाला प्रचार करायची काय? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान माणसाला कुठे जायची गरज आहे का? मी साधू आहे असं सांगायची गरज पडते का साधूला? अजिबात नाही. अरे साधू हे वैराग्यवान आहे, त्याच्या कृतीतून आणि त्याच्या आचरणातून ते सिद्ध होत आहे. विढाल सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित
तुम्हाला परमार्थाविषयी काय होईल, आवड निर्माण होईल. साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा जीवनाचं कल्याण आहे. सहज बोलणे. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो. 2 मिनिटाचा सत्संग. हे वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतोय, शेवटी तुझे कोणी कामी येणार नाही. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहून ठेवलंय वाल्मिकी ऋषीने. म्हणून खरं सांगू, चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित साधूच्या चांगल्या बोलण्यानं, सहज बोलण्यानं सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि आपला असं आहे, आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं वाटोळ आहे. आपण सहज जरी बोललो तरी एका गावाचे 2 गाव होतात. काय ताकद असेल आपल्या तोंडाची. आपण सहज जरी बोललो तरी एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. काय ताकद असेल माझी या सत्यवादाचे तप. आपण सहज जरी बोललो तर एका पक्षाचे 2 पक्ष होतात. किती ताकद आहे. म्हणून बोलत असताना ज्ञानोबराय सांगतात, साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी. ज्याला या समाजाच्या मनावर राज्य करायचंय त्यानं फक्त आणि फक्त एका इंद्रियाला आपल्या हातात ठेवायचं, ते म्हणजे ही वाणी. मी माफी मागून एक वाक्य बोलतो. राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात हो? बोल गड्यावर लाजू नका. राजकारणी लोक कामं नाही करत, गोड बोलतात. काय बोलतात? त्यांचा तेवढा गुण जरी तुम्ही आणि मी घेतला तरी जीवनामध्ये काहीच दुःख होणार नाही. पण काही लोक महाराज जिथं जाईल तिथं चुकीचं बोलतात. एका गावामध्ये एक मूर्ख होता. एवढा मूर्ख होता की त्याला कोणी सप्त्याला बोलत नव्हतं, एकादशीला नव्हतं बोलवत, कोणी लग्नाला नाही. कारण की तो जिथं जाईल तिथं चुकीचंच बोलायचा. त्याच्या वर्ग मित्राचं लग्न होतं. सर्व गावाला चुलबंद होतं आणि याला कोणी आमंत्रण दिलं नाही. सगळं गाव लग्नाला गेलं नाही. एकटंच गावात एक माणूस राहिला होता. तो 2 व्हीलर वर चालला. या नावा त्याला, ए दादा, अरे मला येऊ दे लग्नाला. ते म्हणे, भाऊ तुला जर घेऊन गेलो तर लोक तुलाही मारतील आणि मलाही मारतील, कारण तू मूर्ख आहे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला माहिती आहे, मला अक्कल नाही. अरे पण तो माझा वर्ग मित्र आहे रे, एका ताटात खाल्लाय आम्ही. अंत्ययात्रेच्या वेळेस माणसाची किती जरी दुश्मनी असेल तरी गेलं पाहिजे ना. आणि लग्नाच्या कार्याला किती जरी भावबंदकी असेल तरी तुम्ही त्याच्या शुभ कार्यामध्ये गेलं पाहिजे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला बोलण्याची अक्कल नाही, पण वर्ग मित्र येणार आहे. ह्या डोळ्यानं मला त्याचं लग्न बघायचं. तो म्हणे, हे बघ नेतो पण काही बोलू नको, तुझी शपथ घेतो म्हणे, शब्दही बोलत नाही. लग्नात गेला, दुपारची वेळ होती. आमच्या तिकडे दुपारी गेल्यानंतर पहिलं शरबत वगैरे, मग वाघिंसा असतो, म्हणजे मुलगी वगैरे येतात, तिला साडी देतात, सगळ्यांना माहिती ती पद्धत. आता ते झाल्यानंतर वरबापाने सांगितलं, आलेल्या सर्व पाहुणे मंडळी जेवून घ्या. आता मोठ्या शाहूकाराचं लग्न होतं. जेवण बिवण झालं याचं. हे जेवण झाल्यानंतर वरबापा म्हणजे नवरदेवाच्या वडिलाकडे चाललं. वरबापानं यानं लांबूनच पाहिल्यावर वरबापाला घाम आला की ही कस काय, ही जडाली, याला तर आमंत्रण नाही. जय रे जय रे जय रे जय. जेवण झालं का? हो हो हो, बरं बरं. तिथं बैठक आहे, कूलर लावलेले, जाऊन आराम करा. बरं बरं, हो ठीक आहे, जातो. हे राहिलं. नवरदेव कुठे? मग नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बरं बरं. नवरी तिच्या घरी आहे म्हणे. लग्न किती वाजता आहे म्हणे? 5 वाजता आहे. आता किती वाजले म्हणे? आता 2 वाजले. बर बर बर. परत राहिलं म्हणे, नवरदेव कुठे? तुला सांगितलं म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर. नवरी कुठे? तिच्या घरी आहे ना. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. आता किती वाजले? 2. आणि काव म्हणे वरबाप, 2-3 तासात जर या मंडपाला आग लागली तर काही गरज आहे म्हणायची? काहीच गरज नाही. जिथं जाईल तिथं काहीतरी चुकीचं बोलतात. म्हणून अशा लोकांचं श्रवण करा की त्यांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माणसाला परमार्थ करण्याची इच्छा झाली पाहिजे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय देवाकडे गेले. देवा वाया गेलंय हो माझं जीवन, अनुतापासी दुनी वचडे. देवा वाया गेलंय माझं जीवन. तुम्हाला आणि मला कधी वाटलंच नाही तुमचं आणि माझं जीवन वाया गेलं. कधीतरी तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचा विचार करा. अरे आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय ना आपल्याला जायचं कुठे, या गोष्टीचा विचार करा. एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना मायबाप, संधीचं सोनं करा बरं. वेळ नका वाया घालू. एकदा का वेळ माणसाच्या जीवनातून निघून गेली की त्या माणसासमोर फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. देवाचं चिंतन करा. कारण एकदा वेळ निघून गेली की महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. मग परत सुरू होत आहे ते पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. मग निश्चित संधीचं सोनं करा. महाराज सांगतात हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे.
तुम्ही आणि मी एवढे सावध आहे महाराज, एवढं सुंदर तुम्ही सर्व गावकरी मंडळीने नियोजन केलंय. पाऊस येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप आहे. जेवणाच्या पंक्ती महाराज लोकांच्या तारखी 2-2, 4-4 महिने अगोदर घेता. सर्व गोष्टीची तयारी करता. खरं सांगा, घर कसं बांधायचं याची तयारी करता. सप्ताह कसा याची तयारी करता. 2024 ची तयारी आतापासून सुरू झाली का नाही? मग निवडणुकीची तयारी करता, सप्ताहाची तयारी करता. मग बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? मरणाची सुद्धा एक तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना खोय, ना जाणे श्वास की आवन होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा जीवनामध्ये वाया जाऊ देऊ नका. परत सगळंच मिळतो. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी मिळेल, गेलेली सत्ता कमवता येईल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. 2-2 कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन आपण डॉक्टरच्या दारामध्ये होतो, डॉक्टर पैसे घ्यावं, वाचवा माझ्या वडिलाला. अजिबात नाही महाराज. मग एवढा सुंदर नरदेह जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. 24 तास देवानं तुम्हाला दिलेले, त्यातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला गड्यांनो. एक माणूस म्हणे महाराज 1 तास लय होतो. मग त्या 1 तासाचे 4 विभाग करा. 15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60. सकाळी आंघोळीला बसल्यावर थोबडाला काय काम आहे तुमच्या? काहीच नाही ना. आंघोळ झाल्यापासून कपडे घालेपर्यंत काहीच काम नाही. आंघोळीला बसले की कपडे घालेपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, बस झालं 15 मिनिटं. इथून परळीला जायला 15 मिनिटं धरा, कारण रोड 1 नंबर हवे ना, त्याच्यामुळे थोडा लवकर जातो माणूस. 15 मिनिटं परळीला जायला लागतात, बरोबर आहे का नाही? मग 2 व्हीलरवर परळीला जाताना तोंडाला काय काम आहे? काहीच काम नाही. दुकानावर जात असताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, बस झाले 30 मिनिटं. परत दुकानावरून घरी येताना 15 मिनिटं झाले 45 मिनिटं. आणि झोपायच्या अगोदर 15 मिनिटं करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, तुम्हाला तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, भगवंताच्या चिंतनानं ते तरल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तो का म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण. कितीही मोठं संकट असू द्या. अनुभव सांगतो तुम्हाला. इथं एवढ्या मायमावल्या बसलेल्या आहे, बिचाऱ्या कथेलाही यांची उपस्थिती भरपूर आहे, कीर्तनाला सुद्धा आहे. मायानो खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. सिद्धेश्वराच्या दरबारात तुम्ही बसलेले, एखादी तरी बिचारी अशी असेल तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. अजिबात तसलं काही करू नका. माझा ऐकून तसला मूर्खपणा करू नका. तो बाबा जर इथं बसेल असेल तर मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, मला काय ताण आहे. अख्खं शिवमहापुराण काढल तुमच्यावर तो. खरं सांगा, फक्त खोटं बोलू नका. इथं माय मावल्यानं एखादी तरी माय मावली असेल, अजिबात हात वर करू नका, मान हलू नका. मी मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस हलकट आहे मला तोंडावून कळतं त्याच्या. कोण माणूस पैसे घेतले पुसणे देत नाही, चेहऱ्यावरून सांगू शकतो मी तुम्हाला. कोण माणूस असा जळकाय असं चेहऱ्यानं सांगू शकतो तुम्हाला. रेग्युलर लोक आहेत तसे ना महाराज. मग मायानो खरं सांगा, फक्त तुमचं लेकरू म्हणून सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. एखादी तरी माय मावली अशी असेल तिचा नवरा दारू पित असेल, तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटतीच ना. मान नका हलू, मी लगेच सांगतो. आणि दारू कशानं सुटत नाही ना कोणत्या बाबा कोण. बरं हे कमी काही भाग्येश्वर धाम नाही बरं, म्हणजे असं शंका तसलं काही नाही, एकदम सोपं सांगतो. दारू इंजेक्शनानं सुटत नाही. कोणत्या बाबा कोण कोणत्या राखीनं इंजेक्शनानं दारू सुटत असते वय. कोण म्हणतो सोपान बाबा? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले तिकडं, त्या साताऱ्याला की इंजेक्शन देतो. हे पेतपेतच तिथपर्यंत गेले माणिकराव. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. आणि खरं सांगा, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, असं समजा XYZ, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू? दिले असते. बरोबर आहे का? इंजेक्शनानं दारू सुटत नाही. या अभंगाकडे या, लक्ष द्या. मग इंजेक्शनानं दारू सुटत नाही, कोणत्या डॉक्टर कोण सुटत नाही, कोणत्या महाराजा कोण सुटत नाही. मी सांगतो दारू कशानं सुटती. रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज. तसं तर युट्यूबवर चालूच, लक्ष देऊन ऐका. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? 2 महिने. ही काही अंधश्रद्धा नाही, दुसरा काही असं कोणता धाम नाही, भीम नाही, काही नाही. हे सोपं सांगतोय तुम्हाला, लाईव्ह एकदम. मी सांगतो त्या मंत्राचा जप फक्त 2 महिने अंतःकरणापासून करा. किती
कितीही एक नंबरचा बेवडा माणूस असू द्या तुमचा, 2 महिन्यात जर त्यानं दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल सिद्धेश्वराच्या दरबारात, सांगतो तुम्ही. काही माय मावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पाहिलं मन प्रसाद लय दारू पेतय रे हे बेवडं, असं म्हणत असेल काही काही बिचारे. ऐका बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकाच मंत्राला किंमत आहे, रामकृष्णारी. कोणता मंत्र आहे? रामकृष्णारी. उद्यापासून महिला मंडळी फक्त सुरू करा, तुम्ही 1 रुपया ऍडव्हान्स घेतो तुमच्याकडून, घ्या. सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक, प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. किती तास लागतो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका, फक्त पांडुरंगाची मूर्ती समोर आणा. स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर 1 तास चिंतन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000 वेळेस. स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. किती टाइम करावा लागतो? मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही महाराज, तो प्रसाद होईल. काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त मनापासून 2 महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली, कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद आहे भगवंताच्या नावात. पवित्रतेची